नंतर काय करावं लागेल आपल्याला? फ्रॉम द सेंटेंस, यानी कि जो वाक्य होता है उस वाक्य में से हमें नियम है। गेली 13 वर्षापासून मी जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा पारडो इथे कार्यरत आहे आणि गेली 10 वर्षापासून माझ्याकडे प्रभारी मुख्याध्यापकाचा चार्ज आहे आणि गेल्या मागील 5 वर्षापासून मी 365 दिवस चालणारी शाळा म्हणून आमची जी शाळेची जी ओळख आहे हा उपक्रम मी जवळपास गेली 5 वर्षापासून सुरू केलेला आहे। मागच्या सत्रामध्ये माझ्याकडे 122 विद्यार्थ्यांना मी ॲडमिशन दिलेलं होतं 1 ते 8 पर्यंत आणि बसण्यासाठी फक्त माझ्याकडे 2 वर्ग खोल्या होत्या। या 2 महिन्यातच मला जे 3 शिक्षक आहे आत्ता मिळालेले आहे। आतापर्यंत आम्ही कमी शिक्षकांमध्येच हे काम चालू केलेलं होतं आणि आता या सत्रामध्ये मी एकूण 43 विद्यार्थ्यांना ॲडमिशन दिलेलं आहे, जे की आता जे 2 बिल्डिंगचं माझ्याकडे काम सध्या सुरू आहे आणि अशा अवस्थेमध्ये मला जास्त विद्यार्थ्यांना ॲडमिशन देता येत नाही, कारण वर्गखोल्यांची या भौतिक सुविधांची खूपच मोठ्या प्रमाणात कमतरता आहे। त्यामुळे फक्त मी 43 विद्यार्थ्यांना ॲडमिशन देऊन या महिन्याच्या 15 तारखेलाच मी सध्या प्रवेश प्रक्रिया माझ्या शाळेतली बंद केलेली आहे आणि हे 365 दिवस चालणारी शाळा म्हणून एक चांगल्या पद्धतीची हिची ओळख झालेली आहे आणि हा उपक्रम अगदी यशस्वीरित्या चांगल्या पद्धतीने चालू आहे। त्यामुळे या सत्रामध्ये मी कॉन्व्हेंटमधल्या जवळपास 25 विद्यार्थ्यांना ॲडमिशन दिलेलं आहे। बरेचसे पालकांना ही तारीख माहीत नसल्यामुळे बरेचसे पालक आज शाळेमध्ये येऊन प्रवेशासाठी मागणी करत आहे, पण त्यांना मी ॲडमिशन देऊ शकत नाही, कारण का माझ्याकडे मोठ्या प्रमाणात भौतिक सुविधेची खूप मोठ्या प्रमाणात कमतरता आहे आणि माझ्या गावातली जी लोकसंख्या फक्त ती 400 लोकसंख्या आहे। या 400 लोकसंख्यामध्ये आज माझ्याकडे 8 वर्ग आणि जवळपास 150 विद्यार्थी आज माझ्याकडे शाळेत आहेत। त्यामुळे मला या सत्रातल्या प्रवेश प्रक्रिया सध्या बंद कराव्या लागतात।